आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय जाळीत का पुस्तकं? निघाला दूर ते अक्षराच्या स्वप्नांचा? नाही, मला माहिती आहे, खात्री आहे झालंच असेल असं. एव्हा ना IPSचं खूळ सगळ्यांच्या डोक्यातून निघालंच असेल. कसं आहे साहेब, शहाण्या माणसाला खूळ लागलं तर ते उतरवता येतं. आधीपासून खुळ असेल त्याला शहाणं कसं करता येणार? म्हणजे काय झालं काय? हे असं कोड्यात बोलू नका, नीट काय झालं ते सांगा. अहो तुम्ही म्हणताय ना तसं काही बी झालेलं नाही. म्हणजे वय आमच्याकडे आहे ना एक खुळ सुंदर, बायकोला IPS केल्याशिवाय तो शांत बसणार नाही बघा. हो लय गोळ घातलाय त्यानं रात्री. काय केलं त्यांनी? अहो यो IPSचा निर्णय फायनल करण्यासाठी देवीचा कौल लावायचा म्हणतोय त्यो. हा काय प्रकार आहे? कसे देवीच्या देवळात जाऊन कौल लावायचा. देवीने जर कौल दिला तरच ही बया IPSच्या परीक्षेला बसणार. काळजी करू नका, आपण इथं बी एक पाऊल पुढेच आहे. बरोबर बंदोबस्त करते त्या कौलाचा. हे बघा, नेमका प्रॉब्लेम काय आणि तुम्ही काय करणार आहात ते सांगा. हॅलो, एक मिनिट नंतर करते. सुंदर, नाश्ता केलास का? हा, आता जे काय करीन ते देवीचा कौल झाल्यावरच. साहेब फोन ठेवते. हो यो बैल निघालाय. आधी त्याला दावा लावलं पाहिजे. तो देवळात पोचायच्या आधी मला तिथं पोचलं पाहिजे. हा, नंतर बोलते तुमच्याशी. ठेवा फोन. अक्षरा, काल रातच्याला लई मोठं रामायण झालं असं कळलं मला. सुंदर होता ना वनी? हा, रातच्याला झोपला ना शांत? नाही आत्या, मला परीक्षा देता येईल ना, देवी काय कौल देईल हे असंच काहीतरी बडबडत होते. हे बया, चांगलं काय वाईट काय काय बी कळत नाही मला. पर एक खात्री आहे, देवी आई जो भी कौल देईल ना तो आपल्या सगळ्यांच्या हिताचाच असं. ती नेहमीच आपली काळजी घेते आणि आता बी तीच मार्ग दाखवेल. आत्या, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की आई आणि मुलामध्ये माझ्या परीक्षेवरून जो वाद चालू आहे ना